हॅलो सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तुम्ही बघू शकता आणि ओळखलंही असेल, हा आहे कढीपत्ता, आपला एक मसाल्यातला पदार्थ. ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक वनस्पती आहे आणि याचा वापर आपण वरण, आमटी, भाज्या, पोहे, उपमा, चिवडा अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये करतच असतो. पण आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या कढीपत्त्याला आपण ताटातून अलगद बाहेरही काढतो. परंतु असे न करता कढीपत्ता खाल्ला पाहिजे, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे आणि खनिजे असतात. पचनास मदत करतो, पोटातील अनावश्यक कचरा बाहेर टाकण्यास मदत करतो, कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं, केसांचे आरोग्य सुधारण्यास उपयोगी आहे, शरीरातील बॅक्टेरिया नष्ट करतो, जखमा बऱ्या होण्यास मदत करतो. यामध्ये ए जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्यामुळे डोळ्यांसाठी वरदान आहे. शरीरावरील जमलेली अनावश्यक चरबी काढून टाकण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. मधुमेहींनी कढीपत्त्याचा वापर तर आपल्या आहारामध्ये दररोज करायलाच हवा. म्हणूनच आपण याच कढीपत्त्याची आरोग्यदायी अशी खमंग, कुरकुरीत, चविष्ट अशी चटणी करणार आहोत. त्यासाठी अगोदर कढीपत्ता स्वच्छ धुवून पुसून कोरडा करून घ्यायचा आहे. चटणीसाठी मी इथे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतले, अर्धी वाटी तीळ घेतलेले आहे, चवीपुरतं मीठ घेतलंय, तिखट घेतलेलं आहे आणि 2 चमचे जिरं घेतलेलं आहे. सुरुवातीला चटणीसाठी शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आणि नेहमी जाड बुडाची कढई वापरायची, म्हणजे साहित्य व्यवस्थित भाजलं जातं, करपत नाही. सगळं साहित्य खमंगच भाजायचं, म्हणजे चटणीसुद्धा खमंग होते. आणि जेवढा कढीपत्ता आहे तेवढंच बाकीचं सगळं साहित्य घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त घ्यायचं नाही. कढीपत्त्याची चटणी आहे, त्यामुळे कढीपत्त्याचा वापर हा जास्तच व्हायला हवा आणि व्यवस्थितरित्या केली तर खूप छान होते आणि चवीलासुद्धा खूप छान लागते. फक्त कढीपत्त्याची चटणी केली तर ती व्यवस्थित होणार नाही आणि चवीलासुद्धा चांगली लागणार नाही. त्यामुळे खोबरं, तीळ, शेंगदाणे यामध्ये योग्य प्रमाणामध्ये घालायचे, म्हणजे चटणी खूप छान होते. शेंगदाणे व्यवस्थित भाजल्यानंतर खोबरंसुद्धा खमंग असं भाजून घ्यायचं, त्यामध्ये तीळ आणि जिरंसुद्धा घालून घ्यायचं आहे. आणि तीळ घेताना गावरान बिना पॉलिशचेच तीळ घ्यायचे आणि मंद गॅसवर भाजायचं आहे, गॅस अजिबात मोठा करायचा नाही. आमटीमध्ये किंवा भाज्यांमध्ये 4-5 कढीपत्त्याची पाने जर वाटून घातली तर खूप छान चव येते आणि शिवाय कढीपत्ता बाहेर काढलाही जात नाही, आपोआप पोटात जातं. खोबरं, तीळ आणि जिरं व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे. आता यामध्ये शेंगदाणे घालून मिक्स करून घ्यायचे आणि बाजूला काढायचं. आणि याच कढईमध्ये अर्धा चमचा तेल घालत थोड्या थोड्या प्रमाणात कढीपत्ता घालून तो कुरकुरीत करून घ्यायचा. खूप तेल नाही वापरायचं ह्या चटणीसाठी, नाहीतर जास्त दिवस झाले की चटणीला वास येतो तेलाचा. त्यामुळे अगदी कमीत कमी तेलामध्ये भाजायचं आहे. कढीपत्ता व्यवस्थित कुरकुरीत करायचा आहे, मात्र त्याला काळा पडू द्यायचा नाही, रंग बदलू द्यायचा नाही आणि एकदम नाही घालायचा. इथे आपण जवळजवळ 250 ग्रॅम कढीपत्ता घेतलेला आहे आणि तो भाजल्यानंतर कुरकुरीत झाल्यानंतर पुन्हा 100 ते 125 ग्रॅमच भरतो, हलका होतो. तुम्ही बघू शकता कढीपत्ता चांगला कुरकुरीत झालेला आहे. याचप्रमाणे आपण बाकीचा कढीपत्तासुद्धा कुरकुरीत करून घेणार आहोत, कमीत कमी तेलामध्ये. आणि ताजा हिरवागार कढीपत्ता घ्यायचा आणि स्वच्छ धुवून पुसून घ्यायचा. आता सगळा कढीपत्ता आपला इथे कुरकुरीत झालेला आहे.
आणि बाकीचे जे साहित्य आहे ते सुद्धा छान वाटून छान थंड झालेलं आहे. सुरुवातीला कढीपत्ता वाटून घ्यायचा आणि नंतर हे बाकीचं साहित्य पण वेगळं वाटून घ्यायचं. आता आवडीनुसार तिखट घालायचं आहे. चटणी खूप तिखट करायची नाही. चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. इथे आपण अर्धी वाटी लसूण घेतलेला आहे, तो सुद्धा मी थोडासा भाजून घेतलेला आहे. आणि पुन्हा एकदा सगळं साहित्य एकत्र करायचं लसूण घालून आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं. अगोदरच लसूण घातला तर चटणी व्यवस्थित वाटली जात नाही, सगळं साहित्य एकसारखं वाटलं जात नाही. अशा प्रकारे आपली आता छान कुरकुरीत चविष्ट अशी चटणी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंटद्वारे कशी झाली ते सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू. बाय.